की आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासः गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेपकार्पण्यो षड्विधा शरणागती. शरणागती केली किंवा श्रीगुरूंच्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचं पूर्णतया समर्पण केलं असं आपण जरी मुखाने म्हणत असलो, अर्जुन पण म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यच्छ्रेयश्चान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमाव सपत्नमृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. असं पुन्हा अर्जुन म्हणतो की माझ्याशिवाय तुझी ह्या वाक्या वाचोनी न जाय अनिके. माझ्या अंतकरणात निर्माण झालेला शोक, ह्या शोकाचं अपनयन व्हावं असं तर माझ्या अंतकरणात दृढ इच्छा आहे, परंतु या ठिकाणी तुझ्या वाचून हे दुसरं कोणी निवृत्त करू शकणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून अर्जुन जो आहे तो असं म्हणतो आणि पुन्हा म्हणतो न योत्सेति गोविंदम मुक्त्वा तुष्णीम बभुवः. आणि मी युद्ध करणार नाही, याचाच अर्थ हे समर्पण झालं नाही. समर्पणामध्ये ज्याच्या चरणी आपण समर्पण केलं आपलं जीवन, त्याच्यामध्ये त्याला अनुकूल असेल तशाच प्रकारचे आपल्या अंतकरणात संकल्प उठले पाहिजेत. त्याला प्रतिकूल जे वाटतं त्या प्रतिकूलाचं आपण वर्जन केलं पाहिजे. ज्याच्या शरणागत झालो तोच आपलं रक्षण करणार आहे निश्चित असं वाटलं पाहिजे. आणि रक्षण करण्याच्या कामी आपण त्याचाच अंगीकार केलेला आहे. याशिवाय आपण आपलं स्वतःचं माझा मी न राहिलो या न्यायाने संपूर्ण समर्पण केल्यामुळं आता आपलं काया वाचा मन बुद्धी चित्त अहंकार ही कोणतीच वस्तू आपली नाही, ती ज्या शरणागताला आपण समर्पण केलेली आहे त्याची ती वस्तू, त्याचा त्याच्यावर अधिकार आहे. आणि एवढं करत असताना आपल्या शरणागती केलेल्या पुरुषाच्या अंतकरणात कधीही अभिमान जो आहे अहंकार, त्या अहंकाराचा उद्भव होत नाही. तो कार्पण्य दोष कृपणतेचा भाव म्हणजे त्याच्या ठिकाणी दीनतेचा लीनतेचा भाव असतो. आणि तो स्वतंत्र बुद्धीनं कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. असं असताना देखील अर्जुन पुन्हा न योत्से म्हणतो. याचा अर्थ खरं हे एक मनोविज्ञान आहे की शरणागती करूनही मनामध्ये आपल्या अंतकरणात आपलं काही ना काही कुठलं तरी हृदयाच्या कप्प्यात आपलं स्वत्व ठेवलेलं असतं आणि त्याचं उदाहरण किंवा त्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी अर्जुन करतो. म्हणून अर्जुनाला एवढं विषय सांगावा लागतो. आशोचानन वशोचस्त्वम यापासून तर स्वधर्ममपि अवेक्ष हे न विकंपितुमर्हसि हे सगळा विषय का सांगावा लागतो तर अर्जुनाचं हे समर्पण कमी आहे. त्याची शरणागती जी आहे ती यथार्थ शरणागती नाही. म्हणून मानवी मनोविज्ञानाप्रमाणे त्याचं प्रतिनिधित्व या रूपाने त्याला अनेक प्रकारच्या तो युक्त्या करतो आणि ज्या युक्तीच्या द्वारा हे युद्ध जे आहे ते युद्धापासून आपण जर परान्मुख झालो तर चांगलं होईल. आणि म्हणून पहिल्यांदा त्याला भगवान एक अभिप्रेत्य परिहार या रूपाने अनेक युक्तीनं भगवंताला उपदेश करावा लागत आहे. म्हणून साधारणपणे कानावचनाचे भेटी आणि सरिसाचे पै किरीटी वस्तू होणी उठी कवणू एकूजो किंवा या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला असे जे पुरुष आहेत ते ह्या जगामध्ये अत्यंत विरळे आहेत. म्हणून गीतेला अनेक अंगानी किंवा हे असणाऱ्या कांडत्रय निरूपिणी जी श्रुती आहे त्या श्रुतीचंच अनुसरण करत या ठिकाणी गीतेला सुद्धा गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. गीतेला सुद्धा कांडत्रयात्मक, कारण सर्व प्रकारचे अधिकारी प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. असं असतानाही पण गीतेचं एक महत्त्वाची गोष्ट आहे की गीता ही मानवाला सुखी होण्यासाठी जवळचा निश्चित आणि अपरिहार्य असा असणारा जो उपाय तो आहे तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. आणि त्या आत्मज्ञानाविषयी गीता पहिल्यांदा प्रतिपादन करीत आहे. म्हणजे याचा अर्थ
जर कोणी उत्तम अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याला याच ठिकाणी बोध होईल. आशोचानन वशोचस्त्वम हे श्लोक त्याने ऐकले. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय हे श्लोक ऐकले. यम हि न व्यथयन्ते ते हे श्लोक ऐकले. देहिनोस्मिन यथा देहे हे श्लोक ऐकले. वासांशी जीर्णानी यथा विहाय, तर त्याला ह्या अनात्म पदार्थ जे आहेत हे अनात्म पदार्थाचा आणि आत्मस्वरूपाचा कधीच संबंध नसल्यामुळं ह्या अनात्म पदार्थाने शोक करणं हे एक प्रकारचं आपलं वेडगळपणाचं आहे. आत्तापर्यंत हे भ्रम आपला जो होता तो भ्रम त्याला कळून जातो. आणि भ्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की भ्रम कळला की भ्रम जात असतो. स्वामी महाराज सांगायचे, गावमामा किती दिवस राहतो मुक्कामाला आपल्याकडं, तो गावमामा कळला नाही तोपर्यंत त्याला मी गावमामा आहे असं जेव्हा कळतं तेव्हा तो लगेच आपला गाशा गुंडाळतो. तोपर्यंत हे अज्ञान आणि अज्ञान कार्य यांचं बळ तोपर्यंतच आहे की जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही तोपर्यंत. ते ना शशी तारा होतो का कोटीवरी रे, तर किती आकाशात चांदण्या असल्या ग्रह तारांचा आकाशगंगेमध्ये केवढाही मोठा विस्तार असला पर्यंत नुगवे काय न सरे निशी नुगवे दिवसो दिनकरनाथे जया परी रे. त्या ठिकाणी नुद्धरिजे गोपाळे विन नुद्धरिजे. जोपर्यंत आपल्याला मी कोण आहे ह्या आपल्या स्वस्वरूपाची ओळख पटली नाही तोपर्यंत हा सर्व अज्ञान आणि अज्ञान कार्याचा या ठिकाणी प्रभाव आहे. पण एकदा का हे आत्मज्ञानरूपी सूर्य जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने उदित झाला की त्याच वेळेला ह्या सर्व संसार आणि त्याचं कारण अज्ञान यांची निवृत्ती होते. आणि अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं केवळ ब्रह्मच त्या ठिकाणी अवशिष्ट राहतं आणि ते ब्रह्म आत्मत्वाने ज्ञात होतं. आणि मग भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. मनुष्य जीवन धारण केलं त्याला पूर्णपणे त्याचं फल प्राप्त झाल्यानंतर त्याला जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त होते त्या ठिकाणी. आणि भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, हृदयग्रंथीचा भेद होतो, सर्व संशय नष्ट होतात. क्षीयन्ते चास्य कर्माणी, त्याच्या सर्व कर्माचा क्षय होतो. कशी तस्मिन् दृष्टे परावरे. या ठिकाणी कार्यकारणाच्या अतीत अवर म्हणजे कार्यकारण आहे त्याच्या पर असणारं त्याचं अधिष्ठान असणारं एकमेवा द्वितीय सच्चिदानंद ब्रह्म, ते ब्रह्म मीच आहे असं जेव्हा ज्ञान होतं त्याच वेळेला तो पुरुष ह्या सर्व अज्ञानाच्या जंजाळातून मुक्त होतो. आणि गीतेमध्ये त्याच प्रकारचा अर्जुन म्हणतो, नष्टो महास्मृतीर लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. म्हणजे जो मनुष्य गीतेचं आपल्या अधिकारानुरूप अनुसरण करीन त्याला साक्षात किंवा परंपरेने ज्ञान प्राप्त होईल आणि तो मुक्त होईल. आणि ते येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा अशा स्वरूपाला तो प्राप्त होईल. अशी ह्या गीतामयाची रचना आहे. आणि त्या रचनेमध्ये अर्जुनाला अभिप्रेत्य परिहार या रूपाने भगवान अनेक युक्तीनं ह्या गोष्टी सांगत आहेत की पहिल्यांदा अर्जुन जो आहे त्याला सांगितलं नत्वेवाहम नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाझिपहा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परन. या ठिकाणी जर तुला वाटत असेल ह्या दुर्योधनादिकांचा द्रोणाचार्य कृपाचार्य आपल्या गुरुवादिकांचा बांधवांचा नाश होणार आहे असे जर तुझी भ्रांत धारणा असेल तर ती टाकून दे. या ठिकाणी श्रुती माऊलीचा उद्घोष आहे, शृण्वन्त्वास्य अमृतस्य पुत्राः. सर्व अमर आत्मे आहेत, आत्मा अमर आहेत. त्या ठिकाणी तुझा माझा आणि यांचा ह्या सर्वांचा आत्मा एकरूप अशा स्वरूपाचा आहे आणि तो एकरूप असताना घनीभूत सच्चिदानंद आहे. ही गोष्ट जर तू लक्षात घेतली तर या ठिकाणी उत्पन्न होणं आणि नाश पावणं ही एक प्रकारचा भ्रांतीचा व्यवहार आहे. रज्जू अधिष्ठानावर जसा त्या ठिकाणी सर्पाच्या उत्पत्तीचा आणि नाशाचा अधिष्ठान ज्ञानाने नाशाचा आणि त्या रज्जूच्या सामान्य स्वरूपाच्या ज्ञानाने आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने त्याच्या उत्पत्तीचा भ्रम होत असला तरीसुद्धा ज्या वेळेला आपल्याला अधिष्ठान रज्जूचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला या ठिकाणी सर्प उत्पन्नही झाला नाही आणि सर्प नाशही पावला नाही. ते भ्रांती वेगळी दोन्ही नाही, त्या ठिकाणी फक्त भ्रांतीच आहे असं जर तुझ्या लक्षात आलं तर यांच्याविषयी शोक करण्याचं काही कारण
कारणच नाही असं सांगितलं. पण त्यांनी सांगितलं की असं जरी असलं तरी मनुष्याला एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करताना तर त्याला दुःख होईल की नाही. यांना जर मी मारलं तर यांना मरणाचं एक प्रकारचं दुःख होईलच की नाही. बरं, जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत ते देहांतरात जीवात्मा जात असतो. समजा असे ते गेले तरीसुद्धा त्यांना दुःख होणारच ना. पहिल्यांदा तर एक आहे गर्भवासाचं दुःख आहे आणि मृत्यूचं दुःख आहे. त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं तर याच्यामध्ये चिंता करण्याचं कारण नाही. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र न मुह्यती. या ठिकाणी जर मनुष्याला एका देहातून दुसऱ्या देहात जाताना या ठिकाणी गीतामया आपल्याला गर्भवासाचं जे काही शास्त्रामध्ये वर्णन केलेलं दुःख त्याचं विशेष महत्त्व देत नाही. नंतर मरणाच्या दुःखालाही विशेष महत्त्व देत नाही. कारण हा तत्त्वज्ञानाने इतका समृद्ध ग्रंथ आहे की त्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण फक्त शास्त्रवचनावरून मानत असतो. तर शास्त्रवचनाचंही ते तात्पर्य नाही. तत्कालिक होणारी दुःख जी आहेत ते तत्कालिक दुःख आपल्याला भोगावी लागतात यासाठी त्याचं वर्णन केलं. किंवा जो मुमुक्षु आहे तो या गर्भवासाच्या दुःखाला किंवा मरणाच्या दुःखाला या आपण तरुण जाऊ याच्यापासून होणारं जे दुःख आहे त्या दुःखाची प्राप्ती आपल्याला जेणेकरून होऊ नये याच्यासाठी मधलं असणारं जे जीवन आहे जन्ममृत्यू यांना जोडणारा जो सेतू ज्याला आपण जीवन किंवा आयुष्य असं म्हणतो त्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारचं ते जीवन जगावं ती जीवन जगण्याची कला सांगण्यासाठी जन्ममृत्यूच्या दुःख वर्णन शास्त्राने वर्णन केलेलं आहे. केवळ जन्ममृत्यूमध्ये सत्यत्वाने दुःख आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. कारण त्याचा आपल्याला गीतेला आपला स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी जर तू प्रत्यक्ष हे कोणत्या प्रमाणाने तुला हे पाहिजे असेल तर तुला प्रत्यक्ष प्रमाणाने सांगतो. प्रत्यक्ष तो बाल होता, तरुण झाला, वृद्ध झाला तरी याच्यामध्ये तुझा एकच देह आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अवस्था आल्या. परंतु ह्या सगळ्या अवस्था आल्या आणि गेल्या तर त्या आल्याचं तुला कळलं नाही, गेल्याचं सुद्धा तुला कळलं नाही. आणि ज्या काळात त्या अवस्था तुम्हाला प्राप्त झाल्या त्या अवस्थांतराचा क्षण तुला सांगता येत नाही. आणि असं असताना त्याच्यामध्ये तूच प्रत्यक्ष प्रमाणे पहा स्वसंवेद्य सुखदुःख हा स्वसंवेद्य विषय आहे. आणि तो स्वसंवेद्य असणारं तुला बाल्यपणातून तारुण्यात जाण्याला काय दुःख झालं, शरीरामध्ये त्या ठिकाणी परिणाम झाला की नाही. शरीरामध्ये जे शरीर आहे आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती सगळे षड्भाव विकार या शरीराच्या ठिकाणी तुला अनुभवाला आले. आणि असं असून देखील तुला कोणत्याही प्रकारचं सुख किंवा दुःखाची अनुभूती आली नाही. तुला कधी सांगता येतं का बाल्यातून तारुण्यामध्ये गेला तो काय आत्मा गेला. बरं, जर आत्मा त्या ठिकाणी गेला तर आपण पाहिलं की जैन मत किंवा चार्वाक मताप्रमाणे देहाला आत्मा म्हणून चालत नाही. तसंच आत्मा हा देहपरिमाणाचा आहे असंही म्हणून चालत नाही. त्याच्यासाठी वेदांताने अंतःकरणाची नानात्व मानले, आत्म्याचं नानात्व मानण्याची गरज नाही. आत्मा देहरूप आहे असं मानण्याची जशी गरज नाही तसा आत्मा देहापासून भिन्न असून तो मध्यम परिमाणाचा आहे असं पण मानण्याची गरज नाही. त्या ठिकाणी अंतःकरण नाना आहे आणि ते अंतःकरण मध्यम परिमाणाचं आहे. त्यामुळे सुखदुःखाचीही संगती लागते आणि आत्म्याचं असंगत्व अबाधित राहतं. आणि हे तुझ्या प्रत्यक्ष अनुभवाने आहे की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती. इथं जसं झालं तसंच या ठिकाणाहून दुसऱ्या देहात जावं लागणार. तथा देहांतर प्राप्ती. आणि जो धीर हा जो बुद्धिमान पुरुष आहे पंडित हा ज्याला आपल्या स्वस्वरूपाचं आत्म्याचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे तत्र न मुह्यती तो कधीच मोहाला विपरीत भावनेला प्राप्त होत नाही. कारण त्यांनी देह मी आहे हे तो कधी समजतच नाही. कळले ज्याला आत्मा मी आहेशे हे ज्वर बाधती कैसे. ज्याला मी आत्मा आहे असं कळलं त्याला आत्मानं चेत विजानीयात आयमस्मिती पुरुषा किमिच्छन कश्य कामाय शरीरमानुसंजोरेत. तो ह्या तीन शरीराचे असणारे ताप तो आपल्या अंगावर कशाला घेईल. कारण त्याला आत्मा मी आहे असं त्याला यथार्थ रीतीनं विजानीयात विशेष रूपाने त्यांनी असं सांगितलं अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य आहे ते काय करतं अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. अशा प्रकाराने जर झालं तर तुम्हाला या ठिकाणी आत्मा जो आहे तो आत्मा नाना नाही, तो
तो एकरूप आहे, सुखदुःख आत्म्याचे धर्म नाहीत, ते अंतकरणाचे धर्म आहे. अशा प्रकारचं जर तुम्हाला जाणलं आणि या शरीराच्या होणाऱ्या जरी अवस्था, मग हे शरीर जे मी नाही आणि माझं नाही, ह्या शरीराच्या होणाऱ्या अवस्था आहेत त्या आत्म्याच्या नाहीत, असं जर तुम्हाला चांगलं कळलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे शरीरामध्ये कितीही विकार जरी होत असले तरी त्या शरीर विकारी असूनही निर्विकार आत्मा मी आहे असं कळल्यामुळं त्याचं कोणतंही बिघडत नाही. उलट त्यांनी अशा प्रकारचं हे केलं. आता शरीरामध्ये जे विकार होतात किंवा जे जायतेपासून विनश्यतेपर्यंत होतात, जायते एकतर अशी गोष्ट आहे की आता पुढे येणारच आहे की असतापासून नाही असता सत जायते, असतापासून कधी सत उत्पन्न होत नाही. आणि सताची स्थिती काय आहे की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं नासतो विद्यते भाव आणि ना भाव विद्यते सता, उभयोरपी दृष्टांतास त्वनयोस तत्वदर्शीभी. दोन्हींचा निर्णय या तत्वदर्शी पुरुषाला गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, ईश्वर कृपेने आणि अंतःकरण कृपेने सर्व कृपा एकीभूत होऊन झालेला आहे. ह्या पुरुषाला मरणाची भीती वाटत नाही. पण जिवंत असतानाही त्याला मरणे, इथं जो गतासून अगतासूंश्च नानुशोचंती पंडिताः असं म्हटलेलं आहे की जे प्राण गेलेले आहे त्यांच्याविषयी दुःख करत नाही. पण कसं त्यांनी दोन प्रकाराने अर्थ केले. पंडित जो आहे ना, गतासूंच अगतासूंच न पंडिता न शोचंती, पंडित कधी त्याचा शोक करीत नाहीत. कोणाच्याविषयी? ज्यांचे प्राण गेले त्यांच्याविषयी शोक करत नाही आणि ज्यांचे प्राण आहेत त्यांच्याविषयी शोक करत नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपलाच पुत्र आहे, तो मूर्ख निघाला, रोगी असला किंवा आपल्याला त्रास देणारा असला तर मनुष्याला दुःखच होतं ना, पुत्र देखील. मग तो कसा आहे, जिवंत असताना दुःख देणारा पुत्र आहे आणि मृत्यूनंही तो दुःख देतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला खरा पंडित कोण आहे, जिवंत असणाऱ्याची पर्वा करत नाही, म्हणजे सुखदुःखाचं त्याच्याबद्दल करत बसत नाही आणि प्राण ज्यांचे गेले त्यांच्याही बद्दल नाही. कारण अर्जुनाच्या मनात कदाचित भ्रांती असेल की हे आम्ही यांच्या प्राण गेल्यामुळं आणि यांच्या विरहामध्ये आम्हाला शोक होणं अपरिहार्य आहे, असं जर कदाचित त्याला वाटत असेल तर ते म्हणतात की खरा पंडित जो आहे तो आत्मज्ञान आणि आत्मज्ञान संपादन करतो आणि जिवंत आणि मृत्यूला प्राप्त झालेल्या कोणाचा शोक करत नाही, कधीही तो शोक करीत नाही, केव्हा आणि कुठेही कधी तो शोक करत नाही, अशी त्याची स्थिती. पण नानु शोचंती पंडिताः असं त्याचं वर्णन करून सांगितलं. दुसरा अर्थ आहे की त्यांनी सांगितलं गतासून आपलं अगतासून इव पंडिताः गतासून अपि न अनुशोचंती. माणसं जोपर्यंत एखादा पुरुष जिवंत आपण पाहतो तेव्हा कोणी रडतं का त्याच्या शोकाने? कोणी रडत नाही, कारण त्याचे प्राण अजून आहेत, आहे की नाही. त्याचप्रमाणे अगतासून त्यांचा प्राण जरी गेला, प्राण असताना कोणी शोक करत नाही ना, त्याप्रमाणेच हा पुरुष अगतासून जरी प्राण गेले तरी शोक करत नाही. त्याच्यासाठी त्यांनी प्राण जाणं म्हणजे काय, प्राणाचं उत्क्रमण होणं म्हणजे काय, स्थूल शरीराने सूक्ष्म शरीराला सोडणं. तर जन्म म्हणजे काय, सूक्ष्म शरीराने स्थूल शरीरात प्रवेश करणं, ही वेदांताने केलेली व्याख्या आहे. त्याप्रमाणे जेव्हा एखादा मनुष्य मरणार आहे तर तो किंवा मरणारा आहे किंवा मेल्यानंतर दोन्ही वेळेला त्याचा शोक करत नाही. त्यासाठी त्या काशिकानंद स्वामींनी उदाहरण दिलं. सहजच जातात एखादा मनुष्य घर पाडत असतो आणि काय एक पूर्वी गरीब घर त्याने सडा सारवण करतो, मातीच्या भिंती असतात, वर त्याच्यावर पत्रा टाकलेला असतो आणि तेवढ्याच घरामध्ये तो काय करतो, नंतर जशी जशी परिस्थिती सुधारते खाली फरशी बसवतो, भिंती पाडतो, नंतर त्या भिंती करतो, काही दिवसांनी स्लॅब टाकतो, काही दिवसांनी तिथं चांगल्या प्रकाराने याची विद्युत ह्या विजेचं तिथं योजना करतो आणि घरामध्ये लकलाकाट होतो. मग त्यावेळेला तो जे काही फरशी घालतो त्यावेळेला अगोदरची जी भूमी ती खाणूनच टाकतो, ह्या भिंती पाडूनच टाकतो, नंतर वरचा पत्रे काढूनच टाकतो, पण त्याला त्याच्याबद्दल काय वाटत नाही. तसं जिवंत असताना होणारे जे विकार आहेत ह्या विकारामध्ये काही त्याला वाटत नाही. आणि एकदम जर विकार झाला, मनुष्य मरण म्हणजे काय, एकदम स्थूल शरीराने सूक्ष्म शरीराला सोडलं, त्यालाही काय वाटत नाही. कारण त्याचं त्यांनी उदाहरण दिलं, जर एखाद्या माणसाने एकदमच नवीन घर एकाच वेळेला पाडून टाकलं तर त्यावेळेला तो रडत बसतो का? तो म्हणतो आता नवीन घर तयार होणार आहे
ऐक आणि नवीन घर तयार करतो. त्याप्रमाणे इथं सुद्धा वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा न्यान्यानी संयाती नवानी देही. अशा प्रकारची स्थिती. हे हे शरीर सांडलं तर जैसे जीर्ण वस्त्र सांडणीचे मग नूतन वेढीचे. अशा प्रकारची स्थिती जर आहे तर मरणाची भीती कशाला. आता हे सगळं आपण करत असतो तरी अभिनिवेश सुटत नाही. तरी मरण भयालाच अभिनिवेश म्हणतात आणि तो तर काही सुटत नाही. म्हणून त्याला एकच उपाय आहे. आपल्याला वाटतं की हे तर आता आम्हाला कळलंही, हे सगळं अगदी दृष्टांत बरोबर आहे, त्याच्या दृष्टांतिकाशी साम्य आहे, पण हिसाब बराबर आहे, छोकरा डुबता आहे. त्या ठिकाणी गणिताप्रमाणे अगदी हिशेब बरोबर आहे हे, परंतु प्रत्यक्ष अनुभवाला गेलं तर अनुभवाला ही गोष्ट येत नाही. त्याच्यासाठी शास्त्राचा सुद्धा काय आहे, नाईलाज आहे. शास्त्र फक्त दयाळू असल्यामुळे एवढंच सांगतं. खरं तर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असं म्हणता येईल का? जर तुम्हाला कळल्या तर याचा अर्थ तुम्हाला फक्त हे शब्द कळले, त्या शब्दाचं जे काय दृढ अपरोक्ष झालं असतं तर तुम्हाला ते पटलं पण असतं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे का कळलं पाहिजे, कळलं तर ते पटलं पाहिजे, पटलं तर ते झेपलं पाहिजे. इतकंच नाही, तुकाराम महाराजांसारखं म्हटलं पाहिजे किंवा सॉक्रेटिस म्हणलं ना, मरण काय प्रकार असतं मला दाखवा, किंवा त्या ठिकाणी मरण माझे मरोनी गेले मज केले अमर ठाव पुशिले बुड पुशिले ओस वसले देहभाव. अशा प्रकारचं त्या पुरुषाला वाटलं पाहिजे. पण नाही वाटत याला काय करायचं, तर शास्त्र दयाळू असल्यामुळं, संत दयाळू असल्यामुळं म्हणतात हे आपल्याला कायम देहाचा अभिमान अनादी काळापासून आपण ठेवलेला आहे. तेव्हा त्या देहाभिमानाला घालवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेला आपला खरा अधिकार संपन्नता येईल त्याच वेळेला ही गोष्ट कळेल, पटेल आणि त्यावेळेला ती झेपेलही. आहे की नाही? मग तो अधिकार कशाने प्राप्त होईल, तर तो अधिकार वेदांत वाक्येषु सदार म्हणतो भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंतः मग अशोकवंतः किंवा विशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. हे भाग्य तुम्हाला विशोकवंता विशेषेण गतः शोकः यस्मात् ना, ज्याच्यापासून पूर्ण शोक निवृत्त असं तुमचं अंतःकरण होण्यासाठी, तुम्हाला अधिकार संपन्नता येण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे का रात्रंदिवस काय त्यांनी लिहिलं आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया. झोपेतून जागा झाल्यापासून पुन्हा झोपेत जाईपर्यंत किंवा ही गोष्ट कळल्यापासून तर मरेपर्यंत वेदांत चिंतन करावं की म्हणून. आणि त्या वेदांताचं स्वरूपाचं चिंतन काय आहे, तत्कथन काय तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. कारण या ठिकाणी अभ्यास हे एक त्याचं साधन आहे. अभ्यास म्हणजे एकच गोष्ट वारंवार करणं, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करता करता अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ, असं भगवान स्वतः सांगतात. की जरी तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे, पण माऊली सांगतात व्याघ्र काय अभ्यासाचे निवळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. व्याघ्र आणि साप हे काय सर्कशीतले प्राणी आहेत का, पण त्यांना मनुष्याने माणसाळवलं की नाही, ऐके नाही, कशाच्या बळावर, त्या ठिकाणी केलेल्या अभ्यासाच्या बळावर. म्हणून जर या ठिकाणी आपण किती जरी हे स्वामी महाराज सांगायचे श्रवण करतो वेदांताचं आणि मनन करतो संसाराचं, मग साक्षात्कार होतो दुःखाचा. अशा प्रकाराने या ठिकाणी एकच आहे की तच्चिंतनम. आपल्याला जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे ही जर स्थिती अर्जुनाला अपेक्षित असणारी आणि भगवंताने त्याला प्रदान केलेली जी निर्मोह किंवा जे शोकरहित अवस्था किंवा व्यामोहरहित अवस्था ही जर कोणालाही प्राप्त करायची असेल तर अर्जुन ज्या स्थितीला प्राप्त झाला ती स्थिती प्राप्त करावी लागेल. ती स्थिती म्हणजे काय, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते आहे नाही. त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त झालो तरच या ठिकाणी तमेव विदित्वा, त्याला जर जाणलं तर मृत्युम अत्येती. तो मनुष्य मृत्यूचं उल्लंघन करू शकतो, शोकाचं तरण करू शकतो. अजून काय एखादा उपाय आहे की नाही हा या ठिकाणी ह्या आनंदावाप्तीला आणि शोकनाशाला जगामध्ये दुसरा उपाय आहे की नाही, तर त्याच्या ठिकाणी द्रष्टे ऋषी सांगतात अन्यः आयनाय अन्यः उपाय न विद्यते. दुसरा कोणताही उपाय मोक्षाला त्या दुःखातून मुक्तता करायची असेल तर नाही. मग उपाय कोणता आहे, तर हाच उपाय आहे. एकांतात असेल तर त्याचंच चिंतन करावं, दोघं जण असतील तत्कथनम आणि अन्योन्यम तत्प्रबोधनम, याचंच ऐकावं हेच सांगावंही हेच.
कारण याची स्थितीच अशी आहे की पुढे जाऊन 29व्या श्लोकात सांगणार आहेत, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित. इथं काय आहे की यातला पाहणारा, याचा साक्षात्कार करणाराही आश्चर्यवत आहे, ऐकणाराही आश्चर्यवत आहे, सांगणाराही आश्चर्यवत आहे, आणि एवढं ऐकूनही एखादाच विरळा जाणतो, हे सुद्धा एक काय आहे आश्चर्य. संध्याकाळी अशी स्थितीच आहे. म्हणून आपणही कधी जोपर्यंत आपल्याला ही अनुभूती दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत मनुष्याने ह्या अंतरंग साधनावर आरूढ राहिलं पाहिजे. श्रुती पण सांगते आत्मावारे द्रष्टव्य, तर तुम्हाला जर आत्मदर्शन करायचं असेल तर तो श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, कुठपर्यंत ज्या वेळेला तुम्हाला याची गरज राहणार नाही, तुम्हाला जेव्हा प्रमाणात संभावनेची निवृत्ती होईल तोपर्यंत तुम्हाला श्रवण केलंच पाहिजे. जर तुम्हाला प्रमेया संभावना असेल तोपर्यंत तुम्हाला मनन केलं पाहिजे, आणि विपरीत भावना होते तोपर्यंत निधिध्यासन केलं पाहिजे. आणि ते निधिध्यासन पण त्याची परिपक्व अवस्थेत ज्या साक्षात्कार होतो त्या साक्षात्कारपर्यंत ही गोष्ट केली पाहिजे. आणि असं केलं तरच आपल्याला याच्याविषयी संशय विपर्य राहित्याने युक्त असा आत्मबोध तो आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर राहतो. आत्मा स्थिर आहे, आत्मा बोधरूप आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. असं जरी असलं तरी आपल्या ठिकाणी मात्र काय आहे, सर्वच आहे. सर्वच आहे म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान कार्य आहे, त्याच्याविषयी सत्यत्व भ्रांती आहे, त्याच्याविषयी तादात्म्य भ्रांती आहे, आणि त्याच्याविषयी कर्तृत्व भोक्तृत्व जन्म मरण हे सगळ्या प्रकारची भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भ्रांतीच्या निवृत्त्यर्थ साधनं आहेत. सगळी साधनं जी आहेत ती अवघीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचवणी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. आत्मबोध करूनच घ्यायचा नाही, फक्त या ठिकाणी आगंतुक असणारं अज्ञान त्याच्या निवृत्तीसाठी मनुष्याला जीवापाड मेहनत किंवा प्रयत्न या ठिकाणी आवश्यक आहेत. म्हणून अशा प्रकारचा हा विषय फक्त सूत्ररूपाने गीतेमध्ये या ठिकाणी मांडला. आणि त्याच्यानंतर सांगतात की आता अर्जुनाला दुसरी युक्ती सुचली. अर्जुन काय म्हणायला लागला, देवा मला त्याचं काय वाटत नाही, परंतु हे गर्भवासाचं दुःख मरणाचं दुःख हे जाऊ द्या, पण ज्या वेळेला आम्ही यांना जेव्हा आम्ही मारू किंवा ते जेव्हा आम्हाला मारतील तेव्हा होणारं जे दुःख आहे किंवा त्याच्यानंतर उरलेलं त्यांना मारूनही जरी आम्ही त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग बघू तेव्हासुद्धा आमचं मन ठीक राहणार नाही. झालेला वर्णसंकर आमच्या डोळ्यांनी पाहू तेव्हाही दुःख राहणार, आम्हाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकी अशा प्रकारची स्थिती आहे. मग त्यावेळेला भगवान त्याला सांगतात की याच्याबद्दल अरे बाबा, ज्या वेळेला इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होऊन माणसाला जेव्हा सुखदुःख निर्माण होतात त्या सुखदुःखांचं स्वरूप अजून तू जाणलं नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की अपरिहार्य आहे. समजा तुम्ही यांना मारलं नाही तरी आयुष्यभर म्हणजे हे काय सुखीच राहणार आहेत का? यांना दुःख येणार नाही का? दुःख येणारच आहे. हे तुझ्या युद्धावर अवलंबून नाही. तू मारलं म्हणजेच यांना मरण येणार आहे असं नाही. तसंच तू यांना दुःख दिलं नाही म्हणजे यांना दुःख होणार नाही असंही नाही. किंवा तू यांना सुख देण्याचा प्रयत्न केला म्हणजे यांना सुख मिळणार आहे असं नाही. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा. सुखाचा दाता कोणी नाही आणि दुःख दुसरा कोणी देणारा नाही. या परो ददाती, मला आमक्याने दुःख दिलं. काही लोकांना उगीच असतं, जेवढं चांगलं झालं ते आम्ही केलं आणि जर कोणतं प्रतिकूल झालं तर ते आमक्यामुळं झालं. हे एक स्वभाव आहे. हे सुद्धा मानवी मनोविज्ञान आहे. आणि दुसरी गोष्ट, हे एक मनुष्याच्या स्वभावाचा दोष आहे. जेव्हा चांगलं झालं तेव्हा मी केलं आणि वाईट झालं की दुसऱ्यांनी केलं. तिथं शास्त्रकार सांगतात परो ददाती, दुसऱ्यांनी मला सुखदुःख दिलं असं म्हणतो ते कुबुद्धी रेषा. ते त्या ठिकाणी काय आहे, त्या माणसाची दुर्बुद्धी आहे. मग आहेत काय तर स्वकर्मसूत्रेण ग्रथितो ही लोकाः अहम करोमि इति वृथाभिमानः
स्वकर्मसूत्रेण ग्रथितो ही लोकः, मी करतो असं म्हणणं हेच काय आहे, अहम करोमी इति वृथाभिमानः, हा व्यर्थाभिमान आहे. आणि सांगतात सगळी माणसं जी आहे ना आपापल्या कर्माच्या सूत्रामध्ये गुंतलेली आहेत. तेथ दयाचे जे कर्मसूत्र मांडवनी ठेविले स्वतंत्र, तो तियेची गती ते पात्र होऊ लागे. आनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या, अशा प्रकारची स्थिती आहे. या ठिकाणी अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखेन लिंपेरन नल राम युधिष्ठिरः. अरे हे नल राम प्रभू अवतारी कोटीतले युधिष्ठिर इतका सद्धर्माचं पालन करणारा, त्यांना दुःख झालं नाही का? या ठिकाणी कारण ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्या होणारच, म्हणून ह्या सुखदुःखाचा विचार करायचा नाही. उलट सुखदुःख होत असताना मनुष्याने असा विचार केला पाहिजे, नलराम युधिष्ठिराला दुःख चुकलं नाही तर आपल्याला कुठं चुकणार आहे. म्हणून अजून एक पंचदशीमध्ये श्लोक आहे, यद भावी तद भावी भावी चेत न तदन्यथा इति चिंता विषग्नोयम बोधो भ्रम निवर्तकः. जी गोष्ट होणार आहे ती होणारच आहे आणि होणार नाही ती होणारच नाही, असा जर विचार केला तर तो काय चिंतारूपी विषयाचा घातक किंवा त्याचा नाश करणार आहे, अशा प्रकारचे विचार. आणि तेच विचार या ठिकाणी भगवान याला अर्जुनाला सांगतात की बा हे जे सुखदुःख आहे ना ही अपरिहार्य गोष्ट आहे, ती कोणी टाळू शकत नाही. तेव्हा तुझ्या ह्या युद्ध करण्यावर न करण्यावर त्यांच्या जीवनातील सुखदुःख अवलंबून राहतील, हा तुझा काय आहे भ्रम आहे, हे त्याला सांगतात. आणि त्याच्यासाठी हा श्लोक प्रवृत्त झाला. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान स्थितिक्षस्व भारत. यामध्ये एक गोष्ट सांगतात आपण, मात्रा स्पर्शाः तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो आगमापायिनः अनित्याः तान तितिक्षस्व भारत. या ठिकाणी दोन गोष्टी, दोन संबोधनं अर्जुनाला दिलेली आहेत किंवा दोन विशेषणं भगवंताने दिलेली. हे भारत आणि हे कौंतेय अशी दोन विशेषणं दिली. कुंती का म्हणून कुंती का म्हटलेले, अरे तो सुखदुःखाला भीतो काय, तू कोण आहे, तू कौंतेय आहे, कुंतीच्या उदरातून जन्मलेला आहे. आणि ती कुंती माता किती तितिक्षा आहे तिच्या ठिकाणी. तितिक्षा कशाला म्हणतात तर त्यांनी सांगितलं सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम तितिक्षा सा निगद्यते. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीवनामध्ये तितिक्षा पाहिजे. तितिक्षा म्हणजे तितिक्षेचं लक्षण केलं किंवा व्याख्या सांगितली. काय सांगितली की सहनम सर्व दुःखानाम, आधिभौतिक आधिदैविक आध्यात्मिक त्रिविध प्रकारचे दुःख मेरू पर्वतासारख्या मोठ्या प्रमाणात एकदम येऊन आदळली तरीसुद्धा त्या ठिकाणी मनुष्याने काय सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता, आणि प्रतिकार करायचा म्हणजे दात ओठ खाऊन सहन करायचे असं सुद्धा नाही सांग. चिंता विलापरहितम, त्याच्या ठिकाणी त्याचं चिंताही नाही आणि त्याच्यासाठी आक्रोशही नाही, त्याला म्हणतात तितिक्षा. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की कुत्ता जाणे चमडा जाणे, अशा प्रकारचं सहजच जेव्हा ह्या देहतादात्म्य भ्रांतीतून मनुष्य मुक्त होईल तेव्हाच ही स्थिती त्याला प्राप्त होऊ शकते. आणि ही गोष्ट कारण काय अपरिहार्य असल्यामुळं तिचा परिहार सुखदुःखाचा करता येत नाही. कारण काय आहे, काय सुखदुःख अन्यतर साक्षात्कार हा भोगा ना. या ठिकाणी सुख किंवा दुःख या दोघांपैकी एकाचा साक्षात्कार तुम्हाला होणारच, कारण तो भोग ठरलेला आहे. तिथं फक्त तुम्हाला आलिया भोगाशी असावे सादर आणि देवावरी भार घालून या किंवा देवावरी भार घालू नये, त्याच्या ठिकाणी दोन्ही पाठ आहेत. तर त्याच्यामध्ये अशा प्रकाराने याच्या अतिरिक्त दुसरा नान्य हा पंथा विद्यते, दुसरा कोणताच उपाय त्या ठिकाणी नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून त्याला सांगतात की कुंतीपुत्र आहे तू, आणि कुंती पहा कुंतीनं किती पाहते पांडव अखंड वनवासी, काय काय दुःख भोगलं नाही कुंतीनं, परंतु त्याच कुंतीनं
ज्या वेळेला भगवान परमात्मा हस्तिनापूरला चालले, निरोप घेऊ आपल्या द्वारकेला चालले, हस्तिनापुराला राज्याभिषेक करून, त्यावेळेला कुंतीच्या नेत्रात अश्रू पाहिले. कुंतीला विचारलं, भागवतामध्ये प्रसंग आहे, आणि कुंतीला विचारलं की तुझ्या डोळ्यात अश्रू का आले, तुला काय कमी असेल तर सांग. तेव्हा तिनं काही उत्तरेचा प्रसंग सांगितला, असा एक येतो पुढं. पण तिनं खरं देवाला जेव्हा शेवटी रथात बसले तेव्हा तिची मागणी काय आहे, विपदा संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतः दर्शनम यत् स्याद अपुनर्भव दर्शनम. किती धन्य माता आहे कुंती. आणि लोक म्हणतात की भारतीय संस्कृतीत, वैदिक संस्कृतीत स्त्रियांना पारतंत्र्य. पारतंत्र्य काय, कुंती ही सगळ्यांची जगन्माता आहे, गुरु आहे, ऐकी नाही, आदर्श माता. तिनं काय मागितलं देवाजवळ, देवाजवळ सांगते की विपदा संतुन शाश्वत, वारंवार माझ्यावर संकट येऊ दे. अशी स्त्री कोणी अजून जगात आहे का कोणी, असे माझ्यावर संकट येऊ दे. संकटाचा पर्याय देण्यासाठी काही करायला तयार होतील, ऐके नाही. पण संकट यावे अशी माता कोण आहे, कोणती मागणी करणारी. आणि ती कुठं तत्र तत्र म्हणजे पावलोपावली, मला प्रत्येक पावलाला संकटच येऊ दे. कशासाठी येऊ दे, तर ते सांगतात त्या ठिकाणी भवतः दर्शनम यत्स्यात्. ज्या वेळेला आमच्यावर संकट येतं तेव्हा काय करतो आम्ही, पाहते पांडव अखंड वनवासी आणि परिते देवासी आठविती. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी आणि परितो स्मरे म्हणी नारायण. पुढे काय, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न व्हावा विसर आणि दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे कडेलोट झाला तरी तुझा विसर होऊ नये. सगळ्यांनी संकट कासाठी आली, त्या संकटामध्ये प्रत्येकाला कोणाचं स्मरण आहे, परमात्म्याचं स्मरण आहे. आणि त्या कुंतीचा तो पुत्र आहे आणि जी दुःख मागते आणि त्या दुःखाला गांजून तू त्या दुःखाचा परिहार करण्याची इच्छा करतो, हे तुला शोभतं का, म्हणून त्याला तिथं कौंतेय विशेषण दिलं. दुसरी गोष्ट भारत विशेषण दिलं. बा म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानामध्ये रममान असणारा पुरुष, आणि तुला काय आहे भारत म्हणतात, ऐके नाही. म्हणजे तू आता ज्ञानामध्येच रथ हो आणि ह्या आत्मज्ञानाच्या बळावर या ठिकाणी ह्या दुःखाला कोणत्याही प्रकारची किंमत देऊ नको, म्हणून त्याला म्हणतात भारत कौंतेय, अशा प्रकारचं सांगतात. ती कुंती म्हणते भवतः दर्शनम यत्स्यात्, मी काय करते तुझं स्मरण करते संकटामध्ये. बरं संकट केल्यावर दुसरं काय होतं, भवतः दर्शनम यत्स्यात्, तुझं दर्शन आम्हाला होतं. काय तुझं दर्शन होतं आम्हाला, तर तू काय कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पाना आणि नाम घेता पंढरी राणा. अशा प्रकारचं तू आमच्या पुढे येऊन उपस्थित होतो. आणि मग तुझं उपस्थितीचं फल काय आहे, आम्हाला मोक्षाची गरजच नाही, फक्त संकट आली का मोक्ष होतच असतो. संकट आली का मनुष्य काय करतो, परमात्म्याचं स्मरण करतो. परमात्मा आला की परमात्मा काय होतो, लगेच प्रगट होतो. आणि परमात्मा प्रगट झाला की त्याचं दर्शन झालं की पुढं काय होतं, ददा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते ऐक नाही, मच्चित्ता मद्गत प्राणा असे जे आहेत, मच्चित्ता मद्गत प्राणा अशा ज्या भक्तांना ददामी बुद्धियोगम तम, त्यांना हा ज्ञानयोग मी सहजच देतो. किंवा ते ज्ञानयोग आहे ना मी द्यावा असं नाही, त्यांनी तो अगोदरच माझ्याकडून घेतलेला आहे. असे ते पुरुष जे आहेत तर त्यांना कोणतं शोकाचं कारण राहील, म्हणून या ठिकाणी कौंतेय भारत असं म्हणतात. त्याच्यानंतर सांगतात की हे भारता, हे कौंतेया, या ठिकाणी मात्रा स्पर्शा हा तू कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा. मात्रा स्पर्शा, मात्रा म्हणजे या ठिकाणी इंद्रिय, मियते अनेन येते मात्रा, मियंते अनया, ज्याच्यामुळं आपल्याला मियंते म्हणजे या दोन अर्थ दिलेले आहेत की जेणेकरून आपल्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होतं. न्यायंते, मियंते न्यायंते म्हणजे आभी, ज्यांच्याद्वारा आपल्याला कोणत्याही शब्दस्पर्शादी रूपाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात मात्रा, म्हणजे त्याला म्हणतात इंद्रिय. म्हणजे आतिंद्रिय असणारी ही जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना मात्रा असं म्हणतात की त्यांच्यामुळं आपल्याला शब्द स्पर्श रूप रस गंध यांचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून दुसरी गोष्ट सांगतात की मात्रा परिच्छेदे अल्पेच परिमाणे असं म्हटलेले. परिच्छेद म्हणजे आपल्याला नेत्र इंद्रिय आहे
आणि त्याला मात्रा म्हणतात. तर नेत्र इंद्रियाने काय होतं, इतरांच्यापासून परिच्छेद म्हणजे स्पर्श रूप रस आणि गंधापासून जो रूप विषय आहे त्याला आपल्याला नेत्र इंद्रियाच्या द्वारा वेगळं करता येतं की नाही, म्हणजे त्यालाच म्हणायचं की नेत्राने त्याचं ज्ञान होतं, म्हणून त्याला म्हणतात मात्रा. आणि स्पर्श म्हणजे त्या इंद्रियांचे असणारे जे विषय, हे जे काय म्हणजे शब्द तन्मात्रा आहे त्याच्यापासून श्रोतेंद्रिय उत्पन्न होतं, स्पर्श तन्मात्रेपासून स्पर्शनेंद्रिय उत्पन्न होतं, रूप तन्मात्रे पासून नेत्रेंद्रिय उत्पन्न होतं त्यातून. आणि हे झालं आतमध्ये. आणि सूक्ष्म आणि बाहेर जर पाहिलं तर त्याच्यापासून हे जे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचतन्मात्रांमध्ये नंतर अपंचीकृत पंचमहाभूतापासून हे विषय निर्माण होतात. तेव्हा हे मात्रा म्हणजे इंद्रिय आणि स्पर्शा म्हणजे विषय. तेव्हा मात्रा स्पर्शा तू परंतु, इथं आता तू म्हणजे परंतु सांगितलं. परंतु म्हणजे आतापर्यंत तुला जे तत्त्वज्ञान सांगितलं त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तुला तर दुःख करायचं कारणच नाही. परंतु हे कारण आत्मा अमर आहे त्याच्याबद्दल दुःख करण्याचं कारण नाही, शरीरामध्ये होणारे विकार त्याच्याबद्दल दुःख करण्याचं कारण नाही. परंतु मनुष्य दुःख कधी करतो, इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा संयोग, प्रतिकूल विषयांचा संयोग किंवा अनुकूल विषयाचा वियोग याच्यातही दुःख करतो. आणि अनुकूल विषयाचा वियोग आणि प्रतिकूल विषयाचा संयोग झाला तरी दुःख करतो. म्हणून प्रतिकूल वेदनीयम दुःखम आणि अनुकूल वेदनीयम सुखम. त्या ह्या सुखदुःखाच्या ज्या माणसं जे आहेत ना, ते आपलं कर्तव्य काय आहे याला विसरून जातात आणि सगळं महत्त्व जीवनात सुखदुःखाला देतात. आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी त्यांचा अहंकार जो आहे तो पुष्ट होतो आणि त्याचा तादात्म्य भ्रांती जी आहे तिचा सुखदुःखाच्या संबंधाने मी सुखी दुःखी अशीच वाढत जाते. मनुष्य बारीक विचार करत नाही. खऱ्या अर्थाने पाहिलं तर सगळं जीवन म्हणजे काय, नुसतं सुख दुःखाचा विचार करायला दिले का? मनुष्य जीवन जे आहे ते आपल्याला कर्तव्यासाठी दिलेले आहे. अरे तुम्ही निष्काम कर्मयोगाचरण करा, निष्काम भक्ती करत राहा, तुम्ही तत्त्वज्ञान करून घ्या. आणि हे करत असताना ज्या ज्या माणसांनी या सुखदुःखाचा विचार केलेला आहे म्हणजे ते सुखदुःख कोणत्या पातळीवरचं, इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधात होणारं सुख किंवा दुःख एवढीच त्यांची इंद्रियांपर्यंतचीच मजल आहे. अतिंद्रिय असणारं जे सूक्ष्म विश्व आहे आणि त्या सूक्ष्म स्थूल कारण ह्यात सर्व व्यष्टी किंवा समष्टी सर्वांचं असणारं अधिष्ठान आत्मत्वाने यत साक्षात परब्रह्म त्याला विसरून जातात की जे मनुष्याला कायमची मुक्ती जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देते. म्हणून माणसाला सगळ्यात जास्त की आता आम्हाला घर बांधलं, आम्हाला पैसे मिळाले, आम्ही सुखी झालो, आम्हाला मुलगा झाला सुखी झालो, ह्या सगळ्या स्थूल गोष्टी ज्या आहेत त्या स्थूल गोष्टीमध्येच माणसं विचार करतात. परंतु जे काही सूक्ष्म आहे ज्याला आपण म्हणतो की इंद्रियानी परान्याहोर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा. सर्वांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपल्याला फुरसतच नाही, त्याच्याकडे पाहायला वेळच नाही. आणि सगळा वेळ काय बरं ही सुखदुःख जी आहेत ही इंद्रिय आणि विषयांच्या संबंधात होणारच आहेत. म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल की तर भगवंताने दुसरं काय सांगितलं असतं तर बरं झालं असतं. भगवंत सत्यवचनी आहे, दुसरा विलाजच नाही तर काय. तो सुद्धा म्हणतो माझा सुद्धा नियम आहे, मी सुद्धा प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे. आणि फल म्हणजे काय, सुख दुःख अन्य तर काहीतरी तुम्हाला साक्षात्कार होणार. आणि त्याचं जे त्याला कारण कोणी तुमचं केलेलं कर्म. मी जरी या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असलो तरी सुद्धा मी सुद्धा माझा केलेला कायदा मोडत नाही. त्यामुळं तुम्ही केलेल्या कर्माप्रमाणे सुखदुःखाचे भोग तुम्हाला अपरिहार्यपणे होणारच आहे. आणि ते जे काही इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून होणारी सुख किंवा दुःख ही तुमचं जसं कर्म असतील तशी त्यात तुम्हाला ती भोगावीच लागणार आहेत. म्हणून भगवानसुद्धा यामध्ये ही गोष्ट सांगतात की काय मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाह. त्या ठिकाणी तुम्हाला कधी शीत असणार, थंडीच्या दिवसामध्ये
उन्हाळ्यामध्ये आपल्याला आता 4 कपडे असले तरी कमी वाटतात आणि जेव्हा उन्हाळ्याचे दिवस येतात तेव्हा आपल्याला अंगावर एक कपडासुद्धा सहन होत नाही. हे बरं, हे नेहमीच येतो, मग पावसाळा येतो, सृष्टीचे कौतुक जाण बाळा. हे तर पावसाळा, हिवाळा, उन्हाळा येणारच ऋतुमान. त्याच्यामध्ये एकच शीत कधी राहिले का, एकच उष्ण कधी राहिले का, राहणार नाही. मग ते त्या वेळेला तशा प्रकारचे सुखदुःख तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की मात्रा स्पर्शा, इंद्रिय आणि विषय यांच्यामधून शीतोष्ण सुख दुःख दाह, ते शीत उष्ण हे निर्माण करून ते काय करेल, आणखीन सुख दुःख दाह, तुम्हाला सुख किंवा दुःख देणार. हे सुख दुःख प्राप्त होण्यासाठी ही जी 2 प्रकारचं जगत आहे. आज पंचदशीमध्ये विचार केला, एक आहे ईश्वर सृष्टी आणि एक आहे मनोमय सृष्टी. तेव्हा ही जी सुखदुःख होतात ना, ही जीवाने ओढवून घेतलेली सुखदुःख आहे. सगळी ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ही सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. जीवाने उत्पन्न केलेली जी सृष्टी आहे ती सृष्टी आपल्याला सुखदुःख देत असते. वेदांताचं आपल्याला नेहमी माहीत आहे, 2 मुलं शेजारची याच्यामध्ये गेली मिलिटरीमध्ये, तिकडे एक मरण पावला आणि एकाचं व्यवस्थित चाललं होतं. त्या ज्याने निरोप पाठवला तो होता विप्रलंबक. त्यांनी काय पाठवलं की ज्याचा मुलगा जिवंत होता तो मरण पावला आणि ज्याचा मरण पावला तो सुखरूप आहे. आता इकडं आल्यानंतर ज्याचा सुखरूप आहे त्यांनी पेढे वाटले आणि ज्याचा मरण पावला होता ज्याचा मरण पावला त्यांनी पेढे वाटले आणि ज्याचा जिवंत होता तो छाती बडवीत बसला. कारण काय, ईश्वर सृष्टीचा पुत्राने दुःख दिले का? ईश्वर यांनी मनोमय हा माझा पुत्र आहे, त्या पुत्राने मनोमय पुत्राने दुःख दिलं. तेव्हा हे जे सुखदुःख प्राप्त होतात, ह्या सुखदुःखाला बऱ्याच वेळेला ईश्वर सृष्टी कारण असते. ते त्या ईश्वर सृष्टीबद्दल जीवसृष्टीतलं जे दुःख आहे ते मनुष्य काय करतो, काही अभ्यास करून त्याचं टाकू शकेल. बरं का, असं जीवसृष्टीचं टाकू शकेल, त्याच्यात तो काय आहे, स्वतंत्र. पण ईश्वराने दिलेले रोग वगैरे याच्यापासून होणारे सुखदुःख ते तो टाळू शकतो का? आता जरी आपण म्हणतो कशाचं दुःख, मरण काय आहे, अगदी मनुष्याने नव्या घरात जाण्यासारखं आहे, असं जरी म्हटलं तरी त्या ईश्वर सृष्टीत आलेलं तेवढा काळात तो जर त्याला दुःख होत नसलं तर पंचदशीकारांना श्लोक लिहावा लागला असता का? विलुठन भुवी, काय तो सगळा श्लोक काय आहे, निरोगो वा उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भुवी, मूर्छितो वा त्यजन्त्वेष प्राणान भ्रांतीर न संशय, असं श्लोक लिहावा लागला असता का? याचा अर्थ कोणती, ते दुःख जे आहे ते दुःख तुम्हाला भोगावंच लागतं. ईश्वर सृष्टी दिलेला देह, त्याचे होणारे रोगराग हे सगळे तुम्हाला भोगावेच लागतात. म्हणजे तिथं तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला असं म्हणावं लागेल की हे जे सुख आणि दुःख मात्रा स्पर्शा, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून होणारे शीत उष्ण यांच्याद्वारा मिळणारे सुखदुःख दाह, जे सुख आणि दुःख देणारे हे शीत उष्ण द्वंद्व आहेत. आपल्यामध्ये काय सुखदुःख हे सुद्धा काय आहे, द्वंद्वच आहे. जन्ममरण हे सुद्धा द्वंद्वच आहे. शीत उष्ण हे द्वंद्वच आहे. ह्या द्वंद्वामध्ये तुम्हाला सुखदुःख किंवा दोन्हीपैकी एक साक्षात्कार हा निश्चित होणारच. मग ते म्हणतात मग आता काय करायचं त्याला? अर्जुना काहीच करायचं नाही. याच्यामध्ये फक्त त्यांना समजायचं वस्तू जशी आहे तशी. काय समजायचं? आगमा पायिनो अनित्या स्थानतितिक्ष स्वभारत. ते आगम म्हणजे येणारी आहेत. आकाशात ढग आले ते काय कायम राहतात काय? कायम राहत नाही. तसं सुख आणि दुःख जी आहे ती येणारी जाणारी आहेत. आगमा पाहिनो. तुला ते दुःखाची चिंता करतो ना, तू किती प्रयत्न केला तर दुःख जेव्हा जायचं त्या आता जो पाहुणा आला घरी आपल्या, त्या पाहुण्याला कधी आपण म्हणतो का तुमचा मुक्काम किती तारखेपर्यंत आहे, कधी जाणार? आपल्याला माहीत आहे की पाहुणा आला आहे तो जाण्यासाठीच आलेला आहे. तसं दुःख जेव्हा येतं किंवा सुख जेव्हा येतं तेव्हा सुख आलं ते जाणारच आहे आणि दुःख आलं ते सुद्धा जाणार आहेत. म्हणून काय त्यांचं स्वरूप आहे, आगम येणार आहे आणि अपायनं नष्ट होणार आहे, जाणार आहे. मग असे सुख दुःख आहे. कुठपर्यंत राहील? जोपर्यंत राहायचं तोपर्यंत राहील आणि पुन्हा ते निघून जाईल, त्यावेळेला सुख येईल. मग आपण जर किती मोठे प्रयत्न केले तर आपल्याला प्राप्त झालेलं अनुकूल सुख ते कधी आपल्याला टिकवता आले का? मग दुःखसुद्धा अप्रार्थिता, काही प्रार्थना न करता दुःखसुद्धा ते जाणार आहे, येणार आहे. असे जर माणसं, काही लोक म्हणतात मी ना 24 तास दुःखी असतो. ह्याचे एका मला वाटतं बहुतेक रामतीर्थांनी त्या चिंतन केलं आहे की जर एका मनुष्याच्या अंतकरणाची वृत्ती जर त्याला सारखी दुःखाकार राहील, किती तास?
24 तास, तर त्याला गौऱ्यांची सुद्धा गरज नाही. त्या तुकाराम त्याचा देह जो आहे तो आपोआपच पडून जाईल. अशा प्रकारे दुःखाकार वृत्ती कधी अगदी त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला मनुष्य रडत असतो आणि त्यावेळेला त्याच्या गळ्यात कोणी सुहृद जवळचा पडला आणि तो रडायला लागला, तर त्याला दुःख हलकं धरणारा कोणीतरी आपल्या दुःखात सहभागी आहे याचा सुद्धा आनंदच होतो. क्षणभर त्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती सुखाकार होत राहते. वृत्ती कधीही सारखी दुःखाकार नाही, कधीही सुखाकार नाही. कारण सुख आणि दुःखाचं स्वरूपच काय आहे? आगमापायिना, येणार आणि जाणार, अर्थात अनित्य हा क्षणभंगूर अशा स्वरूपाचा आहे. पण मग आता याला करायचंय काय? याला उपाय भगवंतांनी सांगितला, तान तितिक्षस्व भारत, ते तुला सहन करावं लागेल, याच्यापेक्षा दुसरा उपाय नाही. अशा प्रकारे सांगितलं. माऊलींनी याचं जे काही चिंतन आहे ते आणखी विस्ताराने केलेले. उद्या